शृण्वन्ति गायन्ति शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्य विष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः तयेव पश्यन्त्य चिरेण तावकम् भवप्रवाहो परमं पदाम्बुजं हरि पुनः पुनः भगवच्चरित्र श्रवण करोनिया कीर्तन गान श्रद्धा भावे धरोनि ध्यान श्री हरीचे। व्यासोनारायण भगवान केलेली प्रार्थना आहे। व्यासोनारायण भगवान उपदेश करतात, पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचं। ते नित्य नवीन आहे, नित्य नूतन आहे। पुन्हा पुन्हा भगवत चरित्र श्रवण करोनिया कीर्तन गान। त्या परमात्म्याचं कीर्तन करायचं, नाम संकीर्तन करायचं। हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा करोनिया कीर्तन गान श्रद्धा भावे धरोनि ध्यान श्री हरीचे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा, त्याचं ध्यान मोठ्या श्रद्धेनं करायचं। आषाढ मास आहे, शुद्ध पक्ष आहे आणि आज तृतीया आहे। मोठ्या श्रद्धेनं त्या परमात्म्याचं गुणगान करायचं, त्या परमात्म्याचं ध्यान करायचं, त्या परमात्म्याचं रूप डोळ्यांनी पाहायचं, ते रूप अंतःकरणामध्ये साठवायचं। पुन्हा पुन्हा भगवत चरित्र श्रवण, पुन्हा पुन्हा त्या परमात्म्याचं चरित्र श्रवण करायचं। इष्टावर निष्ठा पाहिजे। निष्ठेविना प्राप्ती नाही। करोनिया कीर्तन गान श्रद्धा भावे धरिती ध्यान श्री हरीचे। प्राप्त होता चरण दर्शन, प्राप्त होता चरण दर्शन। जन्म मरणाचे होय निवारण। त्या परमात्म्याच्या चरणाचं दर्शन प्राप्त झालं, त्या परमात्म्याचे चरण देखिले की मग जन्म मरणाचं निस्तारण होऊन जातं। यामध्ये मोठा आनंद आहे। परमात्म्याच्या भक्तीमध्ये आनंद आहे। परमात्म्याच्या भक्तीमध्ये प्राप्ती आहे, शाश्वताची प्राप्ती, अविनाशाची प्राप्ती। नाशवंताच्या मागे काय लागावं, नाशवंताच्या प्राप्तीसाठी काय प्रयत्न करावा, कशाला एवढी धडपड करावी। हरि ओम।
व्यासनारायण भगवाननी आदेश दिला, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभिष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः। श्रवण करायचं त्या परमात्म्याचं चरित्र, त्या परमात्म्याचं गुणगान श्रवण करायचं। हनुमानजी महाराजांच्या जीवनामध्ये श्रवण भक्ती आहे, सगळ्याच भक्ती आहेत हनुमानजी महाराजांच्या जीवनामध्ये। 9 भक्ती आहेत, भक्तीचे आचार्य आहेत, प्रत्यक्ष भक्ती स्वरूप आहेत। शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभिष्णशः। पहिलं स्थान श्रवणाचं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये। श्रद्धायुक्त भावानं केलेलं श्रवण तरण्याचा, या भवसागरातून तरण्याचा एकमेव मार्ग 9 भक्ती। हनुमानजी महाराज श्रवण करतात, वक्ता योग्य असो का नसो, वक्ता ज्ञानी असो का नसो, त्याच्या वाणीमध्ये भगवान नाम आहे याचं महत्त्व लक्षात घेऊन हनुमानजी महाराज श्रवण करतात। अनादि काळाचे श्रोता आहेत। पार्वतीजीच्या जीवनामध्ये ही श्रवण आहे। स्मरन्ति नंदन्ति तवेहितं जनाः। परमात्म्याचं चरित्र श्रवण करून, परमात्म्याचं महात्म्य श्रवण करून, परमात्म्याचं गुणगान करून, हरि गोविंद हरि गोविंद हरि हरि गोविंदा, आणि त्या परमात्म्याचं स्मरण करून हरिनारायण हरिनारायण। हनुमानजी महाराजांच्या जीवनामध्ये 9 भक्ती आलेल्या आहेत। श्रवणामध्ये तल्लीन होऊन जातात। कलियुगामध्ये हनुमानजी महाराज प्रत्यक्ष आहेत। जोपर्यंत जगामध्ये रामप्रभूची कथा आहे तोपर्यंत हनुमानजी महाराज आहेत, आणि ज्या ज्या ठिकाणी रामप्रभूची कथा आहे तिथे तिथे हनुमानजी महाराज प्रत्यक्ष उपस्थित आहेत। हरी एक संत पाहिले आम्ही, गृहस्थ होते आणि गृहस्थीमध्ये राहून साधना करणं किती कठीण आहे, तरीही त्यांनी करून दाखवली। नेहमी भगवत चिंतनामध्ये लीन। एक दुकान होतं त्यांचं, ते दुकान चालवत होते, पण ते दुकान चालवत असताना फार चालत नव्हतं दुकान, त्याचं दुःख त्यांना कधीच नव्हतं, पण त्या दुकानामध्ये बसून अखंड भगवत चिंतन त्यांनी सुंदर ग्रंथाची रचना केली। आमचा प्रत्यक्ष संबंध होता त्यांच्याशी, त्यांच्या भेटीगाठी होत असत, ते आमच्याशी बोलत असत। आज जर ते असते तर त्यांना अपार आनंद झाला असता। हरी हरी। सहज बोलत असताना हनुमानजी महाराजांचं नाम जर आलं तर ते हात जोडत असत, आणि एक दिवस आम्हाला न विचारताच त्यांनी सांगितलं। आम्ही फार विचारत नव्हतो, पाहायचं, त्यातून जेवढं लक्षात येईल तेवढं लक्षात घ्यायचं। शुभ प्रारब्धानं संत भेट होत असते, आणि त्या शुभ प्रारब्धानं ती संत भेट झाली आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला। त्यांनी जे जे सांगितलं ते ते श्रवण केलं, ऐकलं। जेव्हा जेव्हा हनुमानजी महाराजांचं नाम तेव्हा तेव्हा ते हात जोडत असत। एकदा त्यांनी आम्हाला न विचारताच सांगितलं की हनुमानजी महाराज हे प्रत्यक्ष असतात,
जिथे जिथे रामचर्चा आहे, जिथे जिथे भगवत चर्चा आहे, तिथे तिथे हनुमानजी महाराज असतात. अरे बद्रीनाथ धामला जावं तर हनुमानजी महाराज आहेत. गरुड भगवानही आहेत आणि हनुमानजी महाराजही आहेत. रामेश्वरमला जावं तर प्रत्यक्ष आहेत हनुमानजी महाराज. रामेश्वरमला तर फार अद्भुत लीला केली आहे हनुमानजी महाराजांनी. रामेश्वरम हे हनुमानजी महाराजांची लीलास्थली आहे. त्यांचा पराक्रम, त्यांचा पुरुषार्थ, त्यांची अनन्य निष्ठा त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. सेतू बंधनाच्या आधी शिवजीची स्थापना हा रामप्रभूचा संकल्प होता. हरी ओम. आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी हनुमानजी महाराजांनी उड्डाण घेतली, काशी क्षेत्राला गेले आणि तिथून शिवलिंग घेऊन आले. थोडासा विलंब झाला. रामेश्वर भगवानची स्थापना झाली होती. रामेश्वर भगवानची स्थापना झालेली आहे. थोडासा विलंब झाला. हनुमानजी महाराजांना अंतकरणामध्ये मोठं दुःख झालं. आपल्याला विलंब झाला. रामप्रभू म्हणाले की हे हनुमान, तुम्ही आणलेलं शिवलिंग हे सुद्धा स्थापित होईल. रामेश्वरम भगवानच्या बाजूलाच हनुमानजी महाराजांनी आणलेलं श्री विश्वनाथ शिवलिंग स्थापित आहे. आणि दररोज होणाऱ्या सेवेमध्ये प्रथम हनुमानजी महाराजांनी आणलेल्या शिवलिंगाची सेवा होते. अनन्य निष्ठा आहे. अरे प्रभू सेवेसाठी जीवन समर्पित आहे हनुमानजी महाराजांचं. शिव भगवानने हनुमानजी महाराजांचा अवतार घेतलेला आहे. रामप्रभूचे इष्ट शिव भगवान आहेत आणि शिव भगवानचे इष्ट रामप्रभू आहेत. शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभिष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः तयेव पश्यन्त्य चिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदाम्बुजम्. हरि हरि. काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधितना. काया वाचा मने झाला विष्णुदास. परमात्माचा सेवक झाला, पण कसा झाला? तीनही अंगानं सेवा करायला लागला. हे शरीरही परमात्म्याच्या सेवेमध्ये लावलं. प्राप्त झालेलं शरीर परमात्म्याच्या सेवेमध्ये लावलं. ते शरीर धन्य झालं. तो देह धन्य झाला. आणि ती वाणी पुण्यवंत झाली. आधी शरीरानं सेवा, कृतिशील सेवा. हरी हरी. काया वाचा मने झाला विष्णुदास. आमच्या मातोश्री ह्या मंदिरामध्ये पहारा देत असत. वीणा घेऊन पहारा देत असत.
श्रीराम जय राम जय जय राम. खामगाव नगरीमध्ये असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये आई पहारा देत असे. साखरखेरडा येथील संत श्री प्रल्हादजी महाराज यांचं दर्शन त्यांना झालं होतं. महाराजांनी समाजामध्ये नाम संकीर्तनाचा प्रचार केला, जगामध्ये नाम प्रवाहित केलं, फार मोठं कार्य केलं. जागोजागी संत, शहरामध्ये, खेड्यांमध्ये, सगळ्या देशांमध्ये भगवन नामाचाच प्रचार करतात. स्वतःच्या नामाचा प्रचार करत नाही, स्वतःबद्दल बोलत नाही. केवळ भगवन नामासाठीच त्यांचं जीवन असतं. त्यांनी देह धारण केलेला असतो भगवन नामासाठी. परमात्म्याचं कार्य ते अखंड चालवतात. काया वाचा मने तीनही अंगानं परमात्म्याची सेवा. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, यत्र तत्र अनेक ठिकाणी वर्णन आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथ्यामध्ये वर्णन आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे. परमात्म्याची भक्ती कशी करावी हे शास्त्र त्यांनी सांगितलेलं आहे. जे वेदांनी सांगितलं, जे श्रुतींनी सांगितलं, जे उपनिषदांनी सांगितलं, ते शास्त्र संतांनी प्राकृतात सांगितलं, मराठीत सांगितलं. आणि जिथे जिथे ज्या ज्या भाषा आहेत त्या त्या भाषांमध्ये सांगितलं. परमात्म्याची भक्ती कशी करावी. काया वाचा मने झाला विष्णुदास. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला जर आकलन झालं परमात्मा तत्वाचं तर ते किती होईल. ते अगदी थोडं अल्पांश, ते पूर्ण होऊ शकत नाही. कारण माझ्यासारख्या व्यक्तीची ती साधना नाही, ती अवस्था नाही, ते ज्ञान नाही. आणि तो प्रदीर्घ परमार्थ नाही. जे काही सुचलं ते उतारवयामध्ये सुचलं. जीवनाचा बहुत काळ व्यर्थ निघून गेला, त्यामध्ये ते आकलन झालंच नाही. ते आकलन जर झालं असतं तर फार कल्याण झालं असतं. पण काही हरकत नाही, उशिरा का होईना, उत्तरार्धामध्ये का होईना ते आकलन झालं, तृप्त आहे. आई मंदिरामध्ये पहारा देत असे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जे वार्धक्याला झुकलेले आहेत, ज्यांना वार्धक्य आलेलं आहे, वृद्धावस्था आलेली आहे, त्यांनी सावधान झालं पाहिजे. त्यांनी भगवन नाम जास्त घेतलं पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ विचार पाहिजे. एकांतामध्ये बसून जे संतांनी सांगितलं तसं आचरण करायचं. जीवनामध्ये झालं नाही, आता लक्ष लागत नाही म्हातारपणी. आता विचार येतात, कंटाळा येतो, काय करावं कळत नाही. एवढं तरी कळलं पाहिजे की ठीक आहे, जे झालं ते झालं, आता आपण भगवन नाम घ्यायचं. आता कोणत्याही दुसऱ्या विचारानं ग्रस्त व्हायचं नाही. विचार ग्रस्त करून टाकतात. विचारानं लोक जर्जर होऊन जातात. तो तरुण असो का म्हातारा असो, त्याच्या अंतःकरणामध्ये विचाराचं काहूर उठलं की तो जर्जर होतो. असं होईल का, असं होईल का, हे असं झालं पाहिजे,
तसं व्हावं म्हणून प्रयत्न करतो, पण ते परमात्म्याला मान्य नाही. तेच होईल, परमात्म्याची जी इच्छा आहे तेच होईल. फार अट्टहास करू नये. आपल्याला दिला आहे परमात्म्याने, त्याची कृपा आहे, त्याचं स्मरण ठेवायला पाहिजे. आपला संसार त्या परमात्म्यानं चालवला, बहुमोल भेट त्या परमात्म्यानं आपल्याला दिलेली आहे. त्याचं स्मरण ठेवायचं आणि त्याचं नाम घ्यायचं. हरी हरी. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नामामध्ये भेद करू नये. हे नाम वेगळं, ते नाम वेगळं, ते नाम वेगळं, आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही, असा भेद करू नये. हे अज्ञान आहे. सगळे परमात्म्याचेच नाम आहे. मरा मरा म्हणता वाल्मिकीची वृद्धी, मरा मरा म्हणता वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. सगळे पाप भस्म झाले. श्रद्धा होती म्हणून घडलं. गुरुवचनावर विश्वास ठेवला म्हणून घडलं. जे कोणी आपले गुरु असतील ते पूज्यच आहेत, श्रेष्ठच आहेत. त्यांनी जे नाम दिलेलं आहे ते नाम घ्यायचं. नामापेक्षा कोणीही मोठं नाही. नामाचं महत्व समजून घ्यायचं. हरी हरी. काया वाचा मने झाला विष्णुदास. तीनही अंगानं परमात्म्याचा दास झाला. परमात्म्याचा सेवक झाला. भक्ती ही तीनही अंगानं केली. काम क्रोध त्यास बाधित ना. त्याला काम क्रोधाची बाधा नाही होत. काम क्रोधाचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. त्याला वैराग्याची प्राप्ती होते. न करिता तप, न करिता अनुष्ठान. घर सोडलं नाही, घर सोडून गेले नाही, घरामध्येच राहिले पण नसल्यासारखे. असल्यासारखं राहिलं तर घराला ताप होतो, घरातल्या मंडळीला ताप होतो. वार्धक्य हे फार विचारवान असलं पाहिजे. सदविचार अंतकरणामध्ये उगवले पाहिजे. अपेक्षा कमी करायच्या असतात वार्धक्यामध्ये. आपल्याला विचारलं तर बोलावं, विचारलं नाही तर बोलू नये. काही आवश्यकताच नाही. वार्धक्य आलं म्हणजे हे समजून चालावं, आता वेळ जवळ आलेली आहे. आता विसाव्याचे क्षण आहेत. आता विसावा घ्यायचा आहे. आणि विसावा कशामध्ये घ्यायचा आहे? भगवन नामामध्ये. भगवन नाम घेतलं पाहिजे, मग तो खरा विसावा मिळेल. बिछाण्यावर पडून विसावा मिळेल हे नाही सांगता येत. कारण बिछाण्यावर जे जे पाहिले ते तर रोगग्रस्तच पाहिले. काया वाचा मने. संत महात्मे फार उपकार करतात. त्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. त्या संत वाणीमध्ये तत्वबोध आहे. ती वाणी म्हणजे संत वचनामृत आहे. अमृत जे कधीही शेष होणार नाही, कधीही संपणार नाही. एका पिढीसाठी शिदोरी नाही, अनंत पिढ्यांसाठी ती शिदोरी आहे. परमार्थ मार्गावर जाणाऱ्या भक्तासाठी ते पाथेय आहे. पाथेय म्हणजे शिदोरी. हरी
काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधित ना. त्याला मग काम क्रोधाची बाधा होत नाही, तो जीवन मुक्त होऊन जातो. भगवन नाम घेऊन जीवन मुक्त होऊन जातो. एका भक्तांकडे जाण्याचा योग आला होता. त्यांच्या आई शांत झाल्या होत्या आणि जेव्हा आईबद्दल चर्चा केली, त्यांच्या मुखातून फार सुंदर शब्द निघाला की शेवटच्या काळामध्ये आई निर्लिप्त झाल्या, घरामध्ये राहिल्या पण नसल्यासारख्या. भगवत चिंतन जास्त केलं, परमार्थ चिंतन जास्त केलं. कुळामधली परंपरा श्रेष्ठ असली की मग ह्या गोष्टी घडतात. भगवत चिंतन घडतं. हरी. मग कोणतीही बाधा त्या चिंतकाला होत नाही, कारण तीनही अंगानं तो प्रभूचा दास झालेला आहे, परमात्म्याचा दास झालेला आहे. चैतन्य महाप्रभूचं चिंतन अखंड आहे. ध्यास लागलेला आहे, श्री जगन्नाथाचा ध्यास लागलेला आहे. श्री जगन्नाथ भगवानच्या भेटीची आस लागलेली आहे. श्री जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतलं. जगन्नाथ प्रभूची रथयात्रा आरंभ झाली आहे. प्रभू निघालेले आहेत, आता मार्गावर निघालेले आहेत. मंदिरामधून बाहेर आले भक्तांना दर्शन देण्यासाठी. जगन्नाथ प्रभूचं ते दर्शन चैतन्य महाप्रभूला झालं. ते रूप पाहून, ती अद्भुत सुंदरता पाहून मुग्ध झाले. अंतकरण भरून आलं. माझा तो परमात्मा साक्षात माझ्या समोर आहे. डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. श्री विष्णू सहस्रनामचा पाठ करायला लागले. पाठ करता 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 एवढ्या अश्रुधारा वाहायला लागल्या की चरणाखाली जो दगड होता त्या दगडामध्ये थोडासा गड्डा होता. त्या गड्ड्यामध्ये ते अश्रू जमा झाले. आजही ते स्थान आहे. फार दिव्य भाव आहे चैतन्य महाप्रभूचा. भक्तीनं साकार सगुण रूप धारण केलेला आहे चैतन्य महाप्रभू. हरि ओम. त्या जगन्नाथ भगवानचं दर्शन घेण्यासाठी सगळ्या भरतखंडामध्ये परिक्रमा केली. श्री व्यंकटाचल तेथे गेले. व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. कालहस्तीला गेले. जिथे जिथे जाता तिथे तिथे श्री जगन्नाथाचं दर्शन. रामेश्वरमला गेले. जे जे तीर्थ भरतखंडामध्ये आहे त्या तीर्थांचं दर्शन घेतलं. श्री रंगनाथजीला गेले. त्यांचा तो महाभाव पाहून तिथल्या एका भक्ताला असं वाटलं की हे सामान्य नाहीत. विनंती केली, माझ्या घरी चला. आणि घरी गेले श्री चैतन्य महाप्रभू. आता विश्वास एवढा वाढला की त्या भक्तानं विनंती केली, अनुग्रह दिला त्याला. त्यांचा पुत्र हा सतत चैतन्य महाप्रभूच्या मागे पुढे राहायला लागला. त्याच्यावरही कृपा झाली. जीवन बदललं. श्री अनंतपुरमला गेले आणि श्री अनंतपुरमचे अधिपती श्री नारायण भगवान यांचं दर्शन प्राप्त केलं. आजही ते मंदिर आहे.
पद्मनाभ मंदिर. गुरुवायूरला आले. गुरुवायूर कृष्णाचं दर्शन घेतलं. उडुपीला आले. उडुपी कृष्णाचं दर्शन घेतलं. आणि तिथून करवीर पीठाला आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. मार्गामध्ये अनेक तीर्थ, गोकर्ण तीर्थ आहे. आणि पंढरपूरला आले. भगवान पांडुरंगाचं दर्शन घेतलं. भगवान पांडुरंगाचं दर्शन घेऊन मग मार्गामध्ये जे जे तीर्थ लागले ते त्या त्या तीर्थाचं दर्शन घेतलं. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, सोमनाथ, द्वारिकानाथ. द्वारिकानाथचं दर्शन घेऊन पुढे गेले. गोवर्धनाला गेले. गोवर्धनाचं दर्शन घेतलं. परिक्रमा केली. मथुरा वृंदावनला गेले आणि वृंदावन येथे निवास केला. अखंड श्रीकृष्ण चिंतन. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र चैतन्य महाप्रभूनं जगाला दिला. हा महामंत्र आहे. या मंत्राचा अखंड जाप करणारे लोक आहेत. भरतखंडामध्ये आहेत, विदेशातही आहेत. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. महाभाव आहे चैतन्य महाप्रभूचा. सगळ्या भरतखंडामध्ये परिक्रमा केल्यानंतर मग नीलाचल प्रभूची आठवण आली आणि मग परतले. पुन्हा तोच मार्ग गोदावरीच्या किनारी किनारी प्रवास केला. गंगा गोदावरीच्या किनारी किनारी. धन्य आहे ही भूमी. हा महाराष्ट्र देश धन्य आहे. या भूमीवर सगळ्या संतांचे चरण पडलेले आहेत. चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा पुरी धामचा प्रवास केला. पुरी धाम म्हणजे वैकुंठ धाम आहे. कलियुगातलं धाम आहे. साक्षात जगन्नाथ प्रभू तिथे निवास करतात. समाचार मिळाला. पुरीमधील भक्तांना समाचार मिळाला महाप्रभू येत आहेत. ते आतुरतेनं वाट पाहायला लागले. नित्यानंदाजी अनेक भक्त पुरीमध्ये येऊन थांबलेले आहेत. महाप्रभू येणार आहेत, महाप्रभू येणार आहेत. पुरीचे राजे श्री प्रताप रुद्रदेव ही प्रतीक्षा करत आहेत. श्री जगन्नाथ दास ज्यांनी कलियुगामध्ये उत्कल भाषेमध्ये श्रीमद भागवताची रचना केली. श्री जगन्नाथ प्रभूला ते भागवत सांगत असतात. तेही हजर आहेत. आणि चैतन्य महाप्रभूचं आगमन पुरी क्षेत्रामध्ये झालं आणि सगळ्यांनी महाप्रभूच्या चरणी दंडवत घातला. महाप्रभूनं श्री जगन्नाथ भगवानच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. परमात्म्याचं दिव्य स्वरूप पाहिलं. साक्षात दंडवत केला आणि तसेच पडून राहिले बराच वेळ. सगळे प्रतीक्षा करत आहेत. आज दर्शन झालं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा आहेत.
सगळ्यांचा भाव हा महाभाव आहे. चैतन्य महाप्रभूच्या संपर्कामध्ये आलेले सगळे भक्त झाले. दर्शन मात्रेन, केवळ दर्शनानं भक्त झाले. मंदिराचे जे पुजारी होते त्यांनी महाप्रसाद आणला आणि श्री चैतन्य महाप्रभूला महाप्रसाद दिला. तो ग्रहण केला चैतन्य महाप्रभूने. काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. हरी परमात्म्यावर विश्वास असला की मग तो परमात्मा त्या भक्ताच्या अधीन होऊन जातो. अंबरीश राजाचा दृढ विश्वास होता. त्रेतायुगातला प्रसंग आहे. एकादशीचं व्रत करत असत. अखंड व्रत चालत होतं त्रेतायुगामध्ये. श्रीमन नारायणाचं पूजन करीत आणि पूजनामध्ये एवढे व्यस्त राहत की तहान भूक विसरून जात असत. कोशल देशाचे राजे होते, अयोध्येचे राजे होते, रामप्रभूचे पूर्वज आहेत. ज्या वंशात रामप्रभूचा जन्म झाला, इक्ष्वाकू वंशामध्ये जन्म झाला, त्या वंशामध्ये फार मोठे मोठे राजे महाराजे होऊन गेले, ज्यांनी पुण्यवंत आचरण केलं, जे नारायणाचे भक्त होते. अनंत पिढ्यांचा परमार्थ होता. पिढ्यांमध्ये परमार्थ जसा जसा वाढत जातो, जसा जसा शुद्ध होत जातो, मग त्यांच्या कुळामध्ये संत महात्मे जन्म घेतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. त्या कुळामध्ये मग सात्विक कन्या पुत्र जन्माला येतात. मागच्या पिढ्यांचा अनंत पिढ्यांचा परमार्थ आहे. ते कुळ पवित्र होऊन जातं. मग त्या कुळामध्ये परमात्मा अवतार धारण करतात. असंच घडलेलं आहे. अंबरीश महाराज भगवान नारायणाची सेवा करतात, नित्य सेवा करतात. राज्य सिंहासनावर बसलेले आहेत, राजे आहेत, पण राजाचं जे कार्य आहे ते काही करत नाही. वैराग्य प्राप्त झालेलं आहे. अहंकाराचा स्पर्श नाही. मी राजा आहे हा भावच नाही. पण त्यांचं प्राप्त कर्तव्य परमात्मा करतात. एकदा त्यांच्या देशावर आक्रमण झालं. अयोध्येपर्यंत शत्रू सैन्य आलं. अयोध्येला नष्ट करणार असा प्रसंग निर्माण झाला. मंत्री घाबरले, राजभवनामध्ये आले. महाराणीला विचारलं. महाराणी म्हणाली, पूजेसाठी बसलेले आहेत. कधी बसले? मुहूर्तापासून बसलेले आहेत. अजून बसलेलेच आहेत. ध्यान लागलेलं आहे. मंत्र्यांनी विनंती केली, महाराणी आपण जावं आणि महाराजांना सावध करावं. अयोध्येवर आक्रमण झालेलं आहे.
अयोध्येचं रक्षण करण्यासाठी महाराजांनी बाहेर यावं, मग म्हणजे सगळ्या सैन्यामध्ये उत्साहाचा संचार होईल आणि विजय प्राप्त होईल. महाराणी आतमध्ये गेली. महाराजांना, अंबरीश महाराजांना समाधी लागलेली आहे. हाकही मारली, पण हाक तिथपर्यंत गेली नाही. काही सैनिक धावत आले आणि त्या मंत्र्यांना सांगायला लागले, महाराज आलेले आहेत, महाराज रथामध्ये आसीन झालेले आहेत, रथाची धुरा सांभाळलेली आहे, महाराज युद्धाचं नेतृत्व करणार आहेत. मंत्री चकित झाले, महाराज तर ध्यानस्थ आहे आणि बाहेर कोणते महाराज आले? मंत्र्यांनी येऊन पाहिलं, अंबरीश महाराजच दिसले, रथासीन झालेले. आणि वेगानं तो रथ निघाला. सगळं अयोध्येचं सैन्य वेगामध्ये निघालं. शत्रू पक्षाचा पराभव झाला. दानादान उडाली शत्रू पक्षाची. परत आले. जेव्हा सैन्य परत आलं त्यावेळेला अंबरीश महाराजांचं ध्यान तुटलं, खंडित झालं. अंबरीश महाराज बाहेर आले. सगळे मंत्री दंडवत करायला लागले, प्रणाम करायला लागले. महाराज, आज आपण केलेला पराक्रम अद्भुत आहे. शत्रू सैन्याची दानादान उडवून दिली आपण. अंबरीश महाराजांनी विचारलं, काय झालं? ते म्हणाले, महाराज, फार मोठं युद्ध झालं. आपला पराक्रम तर डोळ्यांनी पाहावत नव्हता. एवढा वेग होता आपल्या त्या पराक्रमाचा. शत्रूनं केलेल्या आक्रमणाला आपण फार मोठं उत्तर दिलेलं आहे. आता शत्रू कधीही अयोध्येवर आक्रमण करणार नाही. तो एकदा नाही 10 वेळा विचार करेल. अंबरीश महाराज विचारामध्ये पडले. मी तर ध्यानस्थ होतो, मी नारायणाचं ध्यान करत होतो आणि माझ्या राज्यावर आलेलं संकट परमात्म्यानं निवारण केलं. मंत्र्यांना हात जोडले, पुन्हा परत आले. नारायण भगवानच्या चरणी दंडवत घातला. नारायणा, तुम्ही रक्षण केलं. तुम्ही या अयोध्येतला परचक्रापासून वाचवलं. हरी विश्वासी तो करी, विश्वासी तो करी, स्वामीवरी सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे. त्या परमात्म्यावर ज्याचा दृढ विश्वास आहे त्याचं सगळं तो परमात्मा करतो. त्याच्या जीवनातल्या दुःखाचं निवारण करतो. पण विश्वास फार महत्वाचा आहे. अंबरीश महाराजांच्या जीवनामध्ये तो विश्वास आहे. हो, हा अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचेही. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजांचेही. अमृताची वेल आहे. त्या अमृताच्या वेलेला जे फळ लागलेलं आहे ते अमृताचंच आहे. कुळ पवित्र आहे अंबरीश महाराजांचं. त्या कुळामध्ये फार दिव्य राजे होऊन गेले. हरी मनु महाराजांच्या वंशामध्ये जन्म आहे. वैवस्वत मनु महाराजांच्या जीवनामध्ये विवस्वान मनु, श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये ज्यांचं वर्णन आलेलं आहे ते मनु. विवस्वान, विवस्वानाला जे शास्त्र सांगितलं होतं तेच अर्जुनजी महाराजांना सांगितलेलं आहे.
जो योग सांगितला होता विवस्वानाला, त्या विवस्वानाचा पवित्र वंश आहे, सूर्य भगवानचा वंश आहे आणि त्या वंशामध्ये झालेले दिव्य राजे इक्ष्वाकू महाराज झाले, नाभाग महाराज झाले, नभाग महाराज झाले आणि त्यांच्या कुळामध्ये अंबरीश महाराज झाले आणि नंतर ती परंपरा वृद्धिंगत होत गेली. मग त्या वंशामध्ये अनेक मोठे मोठे राजे, चक्रवर्ती राजे, पृथ्वीला पावन करणारे राजे, मांधाता महाराज, ज्यांनी शिवाराधन केलं आणि नर्मदेच्या किनारी ओंकारेश्वर भगवान प्रगटले त्यांना दर्शन देण्यासाठी आणि स्थिर झाले, तिथे स्थिर झाले. मांधाता महाराजांच्या वंशामध्ये मग अनेक राजे महाराजे, त्यामध्ये हरिश्चंद्र महाराज, भगीरथ महाराज, ज्यांनी गंगा आणली भूतलावर, भगीरथ महाराजांच्या वंशामध्ये सौदास झाले, रघु झाले, अज झाले, दशरथ झाले आणि मग त्या वंशामध्ये रामप्रभूचा जन्म आहे. सिद्धांत या ठिकाणी फार मोठा आहे की ज्या वंशामध्ये या भूमीला पावन करणारे संत झाले, त्याच वंशामध्ये पुढे भगवंत झाले. संतांना नमस्कार हा भगवंताला नमस्कार आहे. परमार्थ एका पिढीचा नाही, अनंत पिढीचा परमार्थ. हरी हरी. वंश पुण्यमय होतो जर वंशामध्ये परमार्थ करणारे लोक जन्म घेतात. तो देश पुण्यवंत होतो. मग अंबरीश महाराजांच्या वंशामध्ये रामप्रभूचा अवतार. हरी शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभिष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनाः तयेव पश्यन्त चिरेण तावकं भवप्रवाहो परमं पदाम्बुजम्. संतांचा फार दिव्य भाव आहे. चैतन्य महाप्रभूचा फार दिव्य भाव आहे. जगातले जे लोक असतात त्यांचे भाव फार संकीर्ण असतात. त्यांचं चरित्र हे न उमललेल्या फुलासारखं असतं. ते उमलतच नाही. इट डज नॉट ब्लॉसम. ते तिथल्या तिथेच कुंठित होऊन जातं. त्याचा विस्तार होत नाही. आपणच आपल्या अंतःकरणामध्ये पाहिलं की लक्षात येतं आपला विस्तार नाही झाला, आपण विकसित नाही झालो. विकास हा परमार्थ मार्गाने झालेलाच आहे. अन्य मार्गाचा विकास तर हजारो लोकांनी केला. एका ठिकाणी कथा होती आणि कथेच्या निमित्तानं एका भक्ताचं निमंत्रण मिळालं की आमच्याकडे यावं 5 मिनिटासाठी. त्यांची पत्नी शिक्षिका होती. कथेमध्ये त्यांचा सहभाग होता म्हणून त्यांच्या घरी गेलो.
त्यांच्या घरी गेल्यानंतर ज्या संपत्तीचा उल्लेख त्यांनी केला, सगळ्या महाराष्ट्र देशामध्ये त्यांच्या संपत्तीची चर्चा होती. सोन्याच्या ताटामध्ये ते भोजन करत होते. त्यांच्या पूर्वजांचं भोजन हे सोन्याच्या ताटामध्ये होतं. जिथे एका नोकराचं काम आहे तिथे 10 होते. त्यांच्याकडे असणारी भूमी ही हजारो एकरांमध्ये होती. सगळं ऐश्वर्य त्यांच्या दरवाजाच्या जवळ हात जोडून उभं होतं. सगळं त्यांच्याकडे होतं, पण परमार्थ नव्हता. आणि ते सगळं ऐश्वर्य लयाला गेलं. ज्यांची सेवा करण्यासाठी शेकडो नोकर होते, त्यांनाच आता लोकांची सेवा करण्याची पाळी आली. जे सोन्याच्या ताटामध्ये भोजन करत होते, आता त्यांच्याजवळ खापराचंही ताट उरलं नव्हतं. ही प्रगती नाही. याला प्रगती म्हणता येत नाही. काळाचा प्रहार हा प्रचंड असतो. काळाचा आघात हा होतो. जे जे प्राप्त केलं आहे ते सगळं हिसकावून घेतो काळ. दरिद्री करून टाकतो, कफल्लक करून टाकतो, अन्नान्न दशा करून टाकतो. हे प्रत्यक्ष पाहिलं. बालपणामध्ये ज्यांनी फार मोठ्या ऐश्वर्याचा भोग घेतला, त्यांचं म्हातारपण इतकं विवंचनेमध्ये होतं. सगळं काही केलं जीवनामध्ये, परमार्थ नाही केला. संतांचे विचार हे उदार असतात. संकीर्ण भाव नसतो, वैश्विक भाव असतो त्यांचा. विश्वची माझे घर, असी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर, आपणची जाहला. माऊलीचे शब्द आहे. सगळ्या संतांना हे लागू पडतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना लागू पडतात. वारीचा प्रसंग आहे. या वारीच्या प्रसंगामध्ये वारकऱ्यांचं चिंतन झालं पाहिजे, ज्यांनी वाऱ्या केल्या आणि कशा केल्या, कसे वारकरी होते ते, काय त्यांचा भाव होता, काय त्यांची भक्ती होती, कशी त्यांची निष्ठा होती, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणजे आपलं चिंतन सुधारेल. विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर, आपणची जाहला. चराचर होऊन गेला, विश्वरूप होऊन गेला. सगळ्या विश्वामध्ये चैतन्य महाप्रभूला जगन्नाथ प्रभूचं स्वरूप दिसतं. सगळ्या विश्वामध्ये माऊलीला भगवान पांडुरंग दिसतात. माऊलीचे वचन फार मधुर आहे, भाव फार मधुर आहे, फार गहन आहे. ते शब्दातून प्रगट होतं. मनुष्य बोलायला लागला की लक्षात येतं की याचं अंतःकरण कसं आहे, किती खोल आहे, याचा भाव काय आहे. त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं की ते भाव लक्षात येतात. जे बोलता नाही आलं ते डोळ्यामध्ये प्रगट झालं. डोळे दाखवतात. डोळे दर्पण आहेत, अंतःकरणातले भाव दाखवतात. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कळा
तो पौर्णिमा. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही चकोर हरी चंद्रमा. ते विठ्ठल भगवान चंद्रासारखे आहेत, चंद्रमा आहेत. 16 कलांनी युक्त पौर्णिमेचा जो चंद्र असतो, सगळ्या कलांनी युक्त असलेले ते चंद्रमा आहेत. आम्ही चकोर हरी चंद्रमा. तो चकोर जसा त्या चंद्राकडे आतुरतेनं पाहत असतो, तसे माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या पांडुरंगाकडे पाहतात. चकोराच्या चित्तामध्ये दुसरा विचारच नाही, त्या चंद्राकडेच दृष्टी लागलेली आहे. अन्य विचार नाही, चंद्राला सोडून अन्य विचार नाही. माऊलीचाही भाव तसाच आहे. आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. हरी हरी. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. आराधनानां सर्वेषां विष्णोराधनं परम. आराधना करणाऱ्यांना आपल्या इष्टाची आराधना ही सर्वश्रेष्ठ आहे. व्यासदेवांचे शब्द आहे, आराधनानां सर्वेषां विष्णोराधनं परम. नारायणाच्या भक्तांना त्या नारायणाची आराधना ही सर्वश्रेष्ठ वाटते. आणि वारकऱ्यांमध्ये जे वारकरी झालेले आहेत, त्यामध्ये नाथ महाराजांच्या वंशामध्ये पूर्वजांमध्ये भानुदासजी महाराज हे निष्ठावंत वारकरी आहेत. कुळाचे संस्कार फार श्रेष्ठ आहेत. विवाह झाल्यानंतर काही कामधंदा करीत नव्हते, म्हणून वडिलांनी म्हटलं, भानुदासा आता तू काहीतरी कार्य करायला पाहिजे, उद्योग करायला पाहिजे, ज्यामुळे धनप्राप्ती होईल, तुझा प्रपंच आनंदात चालत राहील. आई वडिलांचा हट्ट होता, म्हणून भानुदास महाराजांनी व्यापार करण्याचा विचार केला, वस्त्रांचा व्यापार. पण एक अट होती, व्यापार करीन, एकदाच बोलेल, सत्याच्या आधारे व्यापार करेल. व्यापारामध्ये व्यापाऱ्यांना खोटं बोलावं लागतं. भानुदासजी महाराज म्हणाले, असत्य भाषण करणार नाही, खोटा व्यापार करणार नाही. असा कुठे व्यापार होत असतो का? पण भानुदास महाराजांना परवानगी मिळाली, ते व्यापार करायला लागले. गिऱ्हाईक आलं,
आणि त्यांनी म्हटलं आम्हाला पैठणी पाहिजे. भानुदास महाराज म्हणाले दाखवतो, पण घासाघीस चालणार नाही, जी रक्कम सांगेल ती द्यावी लागेल. आणि माल दाखवायला लागले. माल खात्रीचा, चांगला माल. पुन्हा बोलू देत नव्हते. व्यापार व्हायला लागला. भरभराट झाली. आणि भरभराट झाली की ईर्ष्या निर्माण होते. इतर व्यापारी जे होते ते खोट्याच्या आधारे व्यापार करत होते, असत्य भाषण करत होते, इतरांना फसवत होते. त्यांच्या चलाख्या होत्या, पण त्यांचा व्यापार वाढला नाही. भानुदास महाराजांचा व्यापार वाढला. त्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. भानुदास महाराजांचं नुकसान व्हावं असे प्रयत्न त्यांनी केले. एका ठिकाणी मुक्कामाला एकत्र होते. कुठून भजनाचा आवाज आला. भजन श्रवण करण्यासाठी भानुदासजी महाराज गेले. त्यांना सांगितलं की लक्ष ठेवा, घोडा आहे, माल आहे, ऐवज आहे. त्या व्यापाऱ्यांना असं वाटलं ही चांगली संधी आहे. सगळा माल दरीमध्ये नेऊन फेकून दिला. ऐवजही लांबवला. घोडा सोडून दिला. भानुदास महाराज जेव्हा परत आले तेव्हा सांगितलं की डाका पडला. सगळा माल घेऊन गेले, ऐवजही घेऊन गेले, घोडाही घेऊन गेले. भानुदास महाराज विचार करायला लागले. मी भगवंताचं भजन ऐकायला गेलो होतो आणि इकडे हे असं कसं झालं. भानुदास महाराजांनी दरीमध्ये पाहिलं, सगळा माल सापडला. व्यापाऱ्यांनी खोडी केलेली आहे हे लक्षात आलं. घोडाही सापडला. सगळा माल घेतला, घोड्याला घेतलं. भानुदास महाराज परत आले. मार्गानं विचार करीत आले. हे सगळं पांडुरंगानं रक्षण केलं, विठ्ठलानं रक्षण केलं. नको आता हा व्यापार. वैराग्य प्राप्त झालं. आता सेवा करायची त्या परमात्म्याची, त्या पांडुरंगाची सेवा करायची. वारकरी होते. पंढरीच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा ही अनंत आहे. अनंत काळापासून चालत आलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वारीला सुनियोजित स्वरूप दिलं. ध्वजा, पताका, टाळ, मृदंग, नामाचा घोष, भगवान नामाचं संकीर्तन याची जोडी दिली. आणि दिंड्या यायला लागल्या. दिंड्या, पताकांचे भार चंद्रभागेमध्ये यायला लागले. वारीला एक व्यवस्थित रूप माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी. सगळ्यांना विनंती केली माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली या सगळ्यांना, जे गायन करीत आहेत, जे श्रवण करीत आहेत, जे केवळ पाहत आहेत. काही चतुर आहेत,
काही विनोदी आहेत, थट्टा करणारे आहेत, काही दुश्चित्ते आहेत, उलटा विचार करणारे, त्यांनाही विनंती केली. काही पूर्ण ज्ञाते आहेत, सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे, आता त्यांना प्राप्त करायचं काहीच राहिलेलं नाही, त्यांना ही विनंती केली. या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान, त्या परमात्म्याचं नाम घ्या, करा विठ्ठल स्मरण. नामरूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. तो परमात्मा साक्षात तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक कटीवर कर ठेवून भक्तासाठी उभा आहे. तो परमात्मा प्रमाण दाखवतो की बाबा हा भवसागर कमरे एवढाच खोल आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांचं जे प्रमाण आहे, प्रमाणम भवाब्धे हृदम मामकाना, प्रमाणम भवाब्धे हृदम मामकाना, हे जे म्हटलेलं आहे जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी, तेच माऊली ज्ञानेश्वर महाराजही म्हणाले. जाणोनी भक्ता भवलक्षण, जगन प्रमाण दावितो. प्रमाणम भवाब्धे हृदम मामकाना, नितंब कराभ्या धृतो येन तस्मा. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली, सगळ्यांनाच विनंती केली. जगद्गुरु तुकाराम महाराजही असाच भाव प्रगट करतात. सकळांचे पायी माझे दंडवत, सकळांचे पायी माझे दंडवत, सगळ्यांच्या चरणी माझं दंडवत आहे. कराल ते हित साध्य करा, आपलं कल्याण करून घ्या असं म्हणतात. भानुदास महाराजांनी आता एकच ध्यास धरला, तो पांडुरंगाचा ध्यास. फार सुंदर वर्णन करतात भानुदास महाराज, पांडुरंगाचं वर्णन करतात. दररोज पांडुरंगाचं वर्णन करायचं, पांडुरंगाचं गुणगान करायचं. जैसा उपनिषदांचा गाभा, तैसा विटेवरी उभा. अंगीचिया दिव्य प्रभा, ढवळिले विश्व. सगळं विश्व प्रकाशित करून टाकलं. सगळ्या विश्वामध्ये त्या परमात्म्याचा प्रकाश आहे. सगळं ते ब्रह्मांड त्या परमात्म्यानं प्रकाशित करून टाकलेलं आहे. ही त्याची दिव्यता आहे, ही त्याची सुंदरता आहे. जैसा उपनिषदांचा गाभा, तैसा विटेवरी उभा. उपनिषदांनी जे तत्व सांगितलं, ते तत्व साक्षात सगुण साकार रूपामध्ये ते वेद तत्व उभं राहिलं आहे. ते परब्रह्म पांडुरंगाच्या स्वरूपात पंढरीला उभा आहे. अंगीची या दिव्य प्रभा, ढवळिले विश्व. परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करतात भानुदास महाराज.
पंढरीच्या वाटेनं निघालेले आहेत पताका घेऊन, टाळ मृदंगाचा गजर आहे, पांडुरंगाचं नाम आहे, वारकरी आहेत. भानुदास महाराज आषाढी कार्तिकेला पंढरपूरला गेलंच पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलंच पाहिजे, अनन्य निष्ठा आहे. जैसा उपनिषदांचा गाभा तैसा विटेवरी उभा, अंगीची दिव्य प्रभा दवळिले विश्व. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले, चंद्रभागा स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, मंदिरामध्ये प्रवेश केला. पांडुरंगाच्या समोर आहे आणि तो आनंद कंद परमात्मा त्याचं दर्शन घेत आहे. उगवती या सुरजा नवरत्ने बांधू पूजा. हा परमात्मा जसा भक्तीचा सूर्य उगवला आहे, हा कृपेचा सूर्य उगवला आहे, याची आता पूजा करू. कशी पूजा करू? उगवती या सुरजा नवरत्ने बांधू पूजा. मुगुटी भाव पैदुजा उपमा नाही. त्या परमात्म्याच्या सुंदरतेची, परमात्म्याच्या ऐश्वर्याची तुलना करता येत नाही, त्याला उपमा देता येत नाही. दोन्ही कर कटी पितांबर माळ गाठी. तुळशीची माळ, प्राकृतामध्ये तिला गाठी सुद्धा म्हणतात. ती तुळशीची माळ धारण केलेली आहे परमात्म्यानं. परमात्म्यानं पावित्र्य धारण केलेलं आहे. आपण तुळशीची माळ धारण केली की आपण पांडुरंगाचे होऊन जातो, आपण आपल्या इष्टाचे झालो. माळेचं फार मोठं महात्म्य आहे. ज्यांनी धारण केली नसेल त्यांनी या आषाढी एकादशीला धारण करावी. ज्यांना धारण करायची आहे त्यांनी जरूर धारण करावी. जे एकादशी व्रत करत नसतील त्यांनी या एकादशी पासून ते व्रत आरंभ करावं. ते व्रत आपल्या कुळामध्ये चालवावं. आपले पुत्र, आपल्या कन्या यांना सांगावं की ते व्रत करा. दूर दूर पर्यंत हा कथा प्रसंग भक्त मंडळी श्रवण करत आहे. त्यांना आमची विनंती आहे, या एकादशी पासून जर ते एकादशी करीत नसतील तर त्यांनी एकादशी आरंभ करावी. जर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल तर त्यांनी तुळशीची माळ धारण करावी. तुळशीची माळ म्हणजे निष्ठा आहे, परमात्म्यावर आपली असलेली निष्ठा आहे. ते आभूषण आहे, ते आभूषणाचं आभूषण आहे. दोन्ही कर कटी पितांबर माळक गाठी. माळ वैजंती कंठी कौस्तुभ झळके. परमात्म्यानं केलेल्या शृंगाराचं वर्णन आहे. पितांबर धारण केलेलं आहे. पितांबरधारी तो परमात्मा परम शांत, परम कृपाळू, सुंदरतेचा समुद्र आहे. त्या सुंदर परमात्म्याचं दर्शन भानुदास महाराजांना प्राप्त झालेलं आहे. कल्पद्रुम छत्राकार तळी त्रिभंगी बिढार. मुरली वाजवी मधुर श्रुती अनुरागे. त्या वेदांनी गायन केलं परमात्म्याचं, श्रुतींनं गायन केलं. कृष्ण स्वरूप असलेला तो परमात्मा, गोप स्वरूप असलेला परमात्मा, विठ्ठल भगवान हे गोप स्वरूप आहे, हे कृष्ण स्वरूप आहे. सगळे देव या परमात्म्यामध्ये आलेले आहेत. कल्पद्रुम
छत्राकार, तळी त्रिभंगी बिढार, मुरली वाजवी मधुर, श्रुती अनुरागे, वेणुचेनी गोडपणे, पवन पांगुळला तेणे, तोही निवे कागुणे अमृतधारी. परमात्म्यानं वंशी वादन केलं आणि तो पवन जो होता तो पांगुळला, त्याचं चित्त वेधून टाकलं. भागवतातला जो भाव आहे ना तो महाराजांच्या वाणीमध्ये आलेला आहे. दशमस्कंदामध्ये जे प्रभूचं वर्णन आलेलं आहे, जे वंशी वादन वर्णन केलेलं आहे, जे वेणुगीत सांगितलेलं आहे भागवतामध्ये, तो भाव भानुदास महाराजांच्या वाणीमध्ये आहे. ही वाणी सामान्य नाही, हे शब्द सामान्य नाही, हे भाव सामान्य नाही. भावहीन ज्ञानाचं काय करावं? ज्ञान तर प्राप्त झालेलं आहे, पण भावहीन आहे, अंतकरणामध्ये भाव नाही, सगळं वरवरच आहे. ते माधुर्य त्यामध्ये नाहीयेत. जे वरवरच आहे, चिंतनीय आहे, चिंतन करावं असं आहे, पण भावाचा ओलावा नाही, भावाचा स्पर्श नाही. अहो लेणियाचे लेणे, नाद सुखा पैहुणे, विश्वबोधिले येणे, गोपाळ वेशे. त्या गोविंदाच्या वेशामध्ये, त्या नंदलालच्या वेशामध्ये, त्या कन्हैयाच्या वेशामध्ये त्या परमात्म्यानं सगळं ते विश्व मोहून टाकलं. अहो लेणियाचे लेणे. परमात्म्यानं जे अलंकार धारण केले ते अलंकार सुंदर झाले. त्या अलंकाराची सुंदरता वाढली, परमात्म्यानं धारण केले म्हणून वाढली. जो सुंदर नाही त्यांनी जर अलंकार धारण केले तर तो सुंदर दिसायला लागतो. म्हणजे अलंकारामुळे त्या जीवाचं सौंदर्य वाढलं. इथे उलट झालं. इथे परमात्म्यानं ते धारण केले म्हणून ते अलंकार बहु सुंदर दिसायला लागले. अहो लेणियाचे लेणे, नाद सुखा पैहुणे, विश्वबोधी लेणे, गोपाळ वेशे, पुंडलिकाचे निभावे, श्री विठ्ठल येणे नवे, भानुदास म्हणे दैवे, जोडले आम्हा. आमचं भाग्य उदयाला आलं, त्या परमात्म्याची कृपा आमच्यावर झाली आणि ते सगळं आम्हाला प्राप्त झालं. भानुदासजी महाराज म्हणतात, हरी हरी. वारीच्या प्रसंगामध्ये वारकऱ्यांचं चिंतन, कालच्या प्रसंगामध्ये नामाजी पंताचं चिंतन केलं. निष्ठावंत पांडुरंगाचे भक्त त्यांचं चिंतन केलं. आज पांडुरंगांचे निष्ठावंत वारकरी श्री भानुदासजी महाराजांचं चिंतन केलं. हरी म्हारा प्राण आधार, हरी म्हारा प्राण आधार, हरि में हमारे प्राणों के आधार है, हरि हमारे प्राण आधार है. ये मीरा जी कहती है. चित्तौड़ जी की मीरा, चित्तौड़ की महारानी, मेड़ता की राजकन्या,
कृष्ण भक्तों में जिनका बड़ा ऊंचा स्थान है, जैसी चैतन्य महाप्रभु की भाव अवस्था है वैसी ही मीरा जी की है। ये स्त्री के लिए बड़ा मुश्किल है। उस समय में मीरा जी ने ये भाव प्रकट किया है, हरि म्हारा प्राण आधार। मेरा कोई नहीं है दुनिया में, और दुनिया से कोई अपेक्षा नहीं है मीरा जी को, किसी से कोई अपेक्षा नहीं है। सारी अपेक्षाएं परमात्मा से ही है, गिरधर से ही है, गोविंद से ही है। मैं गोविंद गुण गाना, उनका निश्चय है कि मैं केवल गोविंद के गुण गाऊंगी, अपने गिरिधर के गुण गाऊंगी। और यहां पर घोषणा कर रही है मीरा, हरि म्हारा प्राण आधार। ये पद राजस्थानी भाषा में है, बड़ा सुंदर पद है। राजस्थानी भाषा को समृद्ध कर दिया है मीरा जी ने। और आसरो म्हारा थे बिनु तीनू लोक मझार। दूसरे चरण में मीरा जी कहती है, और आसरो म्हारा थे बिनु तीनू लोक मझार। हे गोविंद, तुम ही मेरा आधार हो, तीनों लोकों में मेरा कोई आधार नहीं है। मनुष्य को जीवन के अंत में समझ में आता है कि जिनको हमने आधार समझ रखा था वो हमारा आधार नहीं है। व्यर्थ के भ्रम में जीते रहे। जगत में आधार ढूंढने से कितना भी ढूंढो मिलना मुश्किल है। जगत में कोई किसी का आधार कैसे हो सकता है? ये तो बोलने की बातें होती है। मीरा जी का जो भाव है वो बहुत ऊंचा भाव है। चिंतन जो है बहुत गहरा चिंतन है। वैराग्य प्राप्त हो गया है मीरा जी को। संसार से विराग और परमात्मा से अनुराग प्राप्त हुआ है। साक्षात परमात्मा के साथ उनकी बातें होती हैं, परमात्मा उनकी बातें सुनते हैं। अपना कमरा बंद कर लिया है, मीरा जी कमरे में बातें कर रही है, अपने गोविंद के साथ बातें कर रही है। दूसरी रानियों को लगता है कि कमरे में कोई तो भी है जिससे ये बातें कर रही है। ये कुलनाशी है, कुल को नष्ट करने वाली है। मीरा जी ने कुल को नष्ट नहीं किया, मीरा जी ने तो उस कुल का उद्धार कर दिया। जिस कुल में जन्म लिया उसका भी उद्धार कर दिया, और ब्याह कर जिस कुल में चली गई उसका भी उद्धार कर दिया। राजस्थानी भाषा को समृद्ध कर दिया। मीरा जी के पद ये राजस्थानी भाषा के अलंकार है। और आसरो म्हारा थे बिनु तीनू लोक मझार। हे परमात्मा, तीनों लोकों में तुम बिना मेरा कोई आधार नहीं है। मेरा आधार केवल तुम हो। परमात्मा का आधार ले लिया तो बाकी सारे आधार व्यर्थ लगने लगते हैं, बिना काम के लगने लगते हैं। हमने समय बहुत खो दिया है, व्यर्थ बातों में समय बहुत खो दिया है।
मीरा जी का ये पद सुनकर हमारे अंतकरण में ये भाव निर्माण होता है कि जो भाव मीरा जी के अंतकरण में निर्माण हो गया है, वैसा ही भाव यदि हमारे अंतकरण में निर्माण हो तो कितना कल्याण। हा थे बिन मानो जगन सुहावा, थे बिन मानो जगन सुहावा, निरख्या सब संसार। सारे संसार को देख लिया, संसार के किसी वैभव में रुचि नहीं आई, आनंद प्राप्त नहीं हुआ। सारा आनंद परमात्मा में है, गोविंद में है। हे गोविंद, तुम्हारे बिना मुझे कहीं पर भी आनंद नहीं मिला। थे बिन मानो जगन सुहावा, ये जग मुझे नहीं चाहिए, तुम्हारे बिना नहीं चाहिए। जो तुम्हारे बिना प्राप्त हो वो मुझे नहीं चाहिए। थे बिन मानो जगन सुहावा, निरख्या सब संसार। निरख लिया, सारा संसार देख लिया, लेकिन वो संसार मुझे नहीं चाहिए। हा मीरा रे प्रभु, मीरा मीरा रे प्रभु, मीरा रे प्रभु, मीरा रे प्रभु, रावली लीजो नेक निहार। मीरा जी का स्वीकार करो हे प्रभु। मीरा रे प्रभु दासी रावली लीजो नेक निहार। मुझे परिपूर्ण शुद्ध जानकर, भक्त जानकर हे परमात्मा स्वीकार कर लेना। राणा जी के पास खबर गई कि अपने कमरे में मीरा किसी से बात करती है, कोई आता है। राणा जी ने दूत भेजे, दासियां भेजी, कमरे में ढूंढो। राणा जी स्वयं आ गए। कमरे में सब दूत ढूंढने लगे, दासियां ढूंढने लगी, कोई दिखता नहीं। जिन रानियों ने मीरा जी के बारे में बात कही थी वो भी आ गई। वो कहने लगी इसी ने उसे पहले ही भगा दिया होगा। राणा ने पूछा किससे बातें हो रही थी, और मीरा जी ने कहा कि मैं तो अपने गोविंद से बातें कर रही थी। गोविंद की मूर्ति वहां देखी, राणा जी का अंतकरण पसीज गया। भक्तों का भाव लौकिक लोगों के समझ में नहीं आता है, और भक्त उन्हें समझाने का प्रयत्न भी नहीं करते हैं। वो तो अपने महाभाव में तल्लीन रहते हैं। चैतन्य महाप्रभु का महाभाव, मौली ज्ञानेश्वर महाराज का महाभाव, जगतगुरु तुकाराम महाराज का महाभाव, मीरा जी का महाभाव, अंतकरण परमात्मा भाव से पूरी तरह भर चुका है। सारे जगत में वही प्रकाश नजर आता है, वही परमात्मा नजर आता है।
हरि थे बिन मानो जगण सुहावा, निरख्या सब संसार। मीरा रे प्रभु दासी रावली, लीजो नेक निहार, लीजो नेक निहार। हरि गोविंदा, 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 हरि गोविंदा। नमो नारायण। ओम नमो नारायण। ओम